नमस्कार, मी सचिन आवड एल एस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो दौंड तालुक्यातील यवत येथील काळ भैरवनाथ मंदिरामध्ये आहे आणि काळ भैरवनाथ मंदिरामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम जो आहे तो असणार आहे। आणि या ठिकाणी यवतकर जे आहेत ते एक अनोखी परंपरा जी आहे ती जपत आहेत। शेकडो वर्षांची ही परंपरा असल्याचं सांगितलं जातं। ही परंपरा म्हणजे यवत गावामध्ये वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीचं जेवण जे आहे ते बनवलं जातं। आता हे नेमकी परंपरा काय आहे आणि कशा रीतीने हे सर्व बनवलं जातं याबाबत आपण दोरगे महाराज आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडूनच माहिती घेणार आहोत। काय सांगा? रामकृष्ण हरी। पालखी चालू झाल्यापासून या मार्गे त्या लोकांना जाग्यापासून या यवतपर्यंत कुठेही बेसन भाकरीचा किंवा तिखट माल कुठं काही मिळत नाही खायला, सगळं गोड दरकार बनवतात। त्याच्यामुळं यवतमध्ये त्यांची जी मागणी होती त्या मागणीनुसार आम्ही पिठलं भाकरी हा जेवणाचा बेत बनवत असतो। याच्यासाठी साधारण 1.5 टनच आम्ही बेसन बनवतो आणि 1.5 पावणे 2 लाख भाकरी जमतात। सगळ्यांना अगदी व्यवस्थित प्रसाद महाप्रसाद मिळतो, कोणाला कमी पडत नाही। उलटं आमचं बेसन आणि भाकरी थोडंफार शिल्लक राहतात। एवढं आम्ही अगोदरच पूर्वतयारी केली असते। याच्यामध्ये यवतमधले जे व्यापारी वर्ग आहे ते सर्व अगदी स्वखुशीने 10 किलो बेसन, 1 डबा तेल, 2 डबा तेल म्हणजे गावामध्ये आम्ही ते सर्व गोळा करतो आणि या ठिकाणी एकत्रित येऊन शिजवतो, सगळ्यांना महाप्रसाद देतो। साधारणतः किती वर्षांपासूनची ही परंपरा आहे? 100 ते 125 वर्षाची परंपरा आहे का? आता माझं वय 76 झालं, भाऊंचं वय 76 झालं। आमच्या अगोदर किती दिवसापासून, पण माझ्या अंदाजाप्रमाणे पालखी ज्यावेळेस सासवडला यांची फटाफट झाली, पालखी सासवड तिथं त्यांची काहीतरी झालं आणि मग यवत मार्गे ह्या मार्गाने तुकाराम जायला लागले, त्या मार्गाने मावली जातात पब्लिक जास्त वाढल्यामुळं। तर तेव्हापासून आजपर्यंत ही प्रथा कंटिन्यू चालू आहे। साधारणतः किती लोकांचं जेवण या ठिकाणी बनवलं गेले आणि किती वारकरी भाविक आहेत ते या ठिकाणी जेवणाचा? आमच्या अंदाजाप्रमाणे बरं का आम्ही 1.25 लाख लोकांचा पूर्व तयारी ठेवतो, त्याच्यामुळे आमचं थोडंफार शिल्लक राहतो। पण तेवढीच माणसं आणि दिंड्या ज्या असतात त्या सगळ्या वाड्या वाजवत जातात। आता भाऊंची रानात वस्ती समजा, तिथं दिंडी गेली तिथंच ते स्वयंपाक बनवतात, खातात। ते काय इकडे महाप्रसादाला येत नाहीत, परंतु जे फिरिस्ते वारकरी आणि ते 40-50 दिंडे गावच्या आसपास राहतात। आता त्यांनी सरकारने सोय केली दिंडे, त्याच्यामध्ये ते लोक संध्याकाळी बेसन आणि भाकरी इथनं घेऊन जातात देवळात आणि ते तेवढी सोय करतो आम्ही सगळी। यवतकरांच्या वतीने बेसन आणि भाकरीची व्यवस्था जी आहे ती वारकऱ्यांच्या जेवणासाठी या ठिकाणी केली जाते आणि ही जी परंपरा आहे ती अतिशय जुनी असल्याचं देखील यांनी सांगितलं। नेमकं हे जे आहे ते सर्व लोकसहभागातून बनवलं जातं की यासाठी नेमकं कशा रीतीने? गावामध्ये अगदी गरीबातला गरीब असेल तो सुद्धा 10 भाकरी आणून देतो आणि भाऊंच्यासारखा 1 पोत्याची भाकरी देणारी मंडळी आहेत, काही अर्ध्या पोत्याची, काही 10 किलोचे, 20 किलोचे लोक सगळे भाकरी आणून देतात तिथं। भाकरी आम्ही नाही बनवतो, आम्ही भाकरी किती बनवतो, 4 पोत्याच्या भाकरी इथं बनवतो, कारण का कमी पडायला नको म्हणून एक्स्ट्रा। नाहीतर प्रत्येक माणसाचं ह्या दिंडीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी, गरीबातलं गरीब बनवतो, प्रत्येकाचं फुलना फुलाची पाकळी ह्याच्यात मिळते आणि अख्खं गाव आजबून हा कार्यक्रम पार पाडतो। आता या ठिकाणी फक्त पिठलं बनवलं जातं का? मग पिठलं आणि भाकरी चालू येत नाही। 4 पोत्याच्या भाकरी आम्ही ग्रामस्थ बनवतो आणि बाकीच्या भाकरी गोळ येतात सगळ्या। 10 चपात्या म्हणा, 25 चपात्या म्हणा, 25 भाकरी म्हणा, कोणाची 51, कोणाची 1 पोत्याच्या भरपूर भाकरी येतात। संध्याकाळी तुम्ही पाहिजे तर लाईव्ह त्याची घ्या, मोठा डेग लागलेला चाकी पोरी पॅक होती। या ठिकाणी भाकरी आणि पिठलं देखील बनवलं जातं। याचबरोबर यवत ग्रामस्थ जे आहेत ते त्यांच्या घरी देखील भाकरी बनवून या ठिकाणी आणत असतात आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला पिठलं भाकरीचं जेवण जे आहे ते यवत ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी दिलं जातं। एल एस मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।